नमस्कार, जय शिवराय। प्रकरण 24 यातला उरलेला भाग आपण आता पाहूया, दुसरा भाग। तर मागच्या वेळेस आपण आचार्य चाणक्य यांनी काय लिहिले ते आपण वाचलं होतं, ते पुन्हा एकदा वाचतो आपण कंटिन्यू करू। द कॅमोफ्लेज मिलिटरी डिसेप्शन, अर्थात शत्रूला चकवणे। राजा कोणते कार्य करू इच्छितो याची वार्ता दुसऱ्याला समजू देऊ नये। ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे त्यांना देखील आरंभ केल्यावर किंबहुना काम संपल्यावरच ते समजावे, असं आचार्य चाणक्य यांनी लिहून ठेवलंय। ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आता आपण पुढे कंटिन्यू करू। हिटलरने पोलंडच्या बाबतीत भेदनीतीचा कसा वापर केला हे देखील पुरंदरच्या तहा संबंधातील हेतू समजण्यास उपयोगी पडेल। लीग ऑफ नेशन मधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला देशाचा एकमुखी पाठिंबा मिळताच हिटलरने दुसरे पाऊल उचलले। त्याने पोलिश वकीलला भेटीसाठी पाचारण केले, म्हणजे पोलंडचा राजदूत। वाटाघाटी संपल्यावर जे संयुक्त पत्रक काढण्यात आले त्यामुळे केवळ जगालाच नव्हे तर जर्मन जनतेलाही धक्का बसला। या पत्रकात खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले। काय? जर्मन सरकार व पोलंड सरकार यांचे या बाबतीत मैत्तक्य झाले आहे की दोघांच्या सरहद्दीचा वादग्रस्त प्रश्न दोन्ही सरकारे वाटाघाटींनी सोडवतील व याकरता बलाचा वापर निषिद्ध मानला जाईल। एक प्रकारे वाटाघाटी तह केल्यासारखा समझोता झाला। इंग्लंड, फ्रान्स या दोस्त राष्ट्रांनी पूर्व प्रशियाचा लचका तोडून तो पोलंडला देऊन मध्ये पोलिश कॉरिडॉर निर्माण केले होते। डॅन्झिग बंदर, पोसेन प्रांत व सायलेशिया हा भाग पोलंडला जोडला होता। यामुळे जर्मन जनता पोलंडवर रुष्ट होती आणि अशा पोलंड बरोबर शांततामय वाटाघाटी जनतेला काही उमजेना। म्हणजे हे वर्षाच्या तहात ठरलं होतं की जर्मनीचे तुकडे करून त्याचे काही लचके पोलंडला दिलेले होते दोस्त राष्ट्रांनी। त्यामुळे जर्मन जनता पोलंडवर खवळलेली होती आणि इथे हिटलरने असं घोषित केलं की आम्ही वाटाघाटी करून हा सरहद्दीचा प्रश्न सोडवू। त्यामुळं जर्मन जनताही चक्रावून गेली की हिटलरने असं का बरं केलं म्हणून। परंतु या तिढ्या पवित्र्यात हिटलरला जी गोष्ट साधवायची होती ती कोणाच्या लक्षात आली नाही। पोलंडचा निकाल लावायचा तर त्याला आधी फ्रान्स पासून फोडणे आवश्यक होते। याचबरोबर जर्मनी लीग ऑफ नेशन मधून बाहेर पडल्यामुळे जो संशय सर्वत्र निर्माण झाला होता त्याला एकदम आळा बसावा हाही हिटलरचा उद्देश होता। फक्त पोलंडशी वाटाघाटी करून पोलंड प्रश्न सोडवायस तयार झाला व उद्या पोलंडशी आपले जमले नाही तर पोलंडच्या मदतीला येण्याची जबाबदारी इतरांवर म्हणजे दोस्त राष्ट्रांवर पडणार नाही। मध्यंतरी ऑस्ट्रिया व झेकोस्लोवाकिया या स्वतंत्र राष्ट्रांचा ग्रास करताना पोलंडने गडबड करू नये यासाठी हिटलरने पोलंडशी शांततेचा तह करून टाकला। हे त्यामागचं राजकारण होतं जे जर्मन जनतेलाही त्यावेळेस लक्षात आलेलं नव्हतं। तह करून हिटलरने पोलंडला बेसावध केले। हिटलरचे हे सर्व कयास तंतोतंत खरे ठरले। वरील प्रसंगाचे वर्णन करून नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाचे लेखक वी.ग. कानिटकर यांनी पुढील प्रमाणे म्हटले आहे, जे अत्यंत महत्वाचे आहे, ते वाचून दाखवतो। जनतेला ताबडतोब आकलन न होणाऱ्या काही अप्रिय गोष्टी अंतिम यशासाठीच काही काळ राजकारणात कराव्या लागतात आणि त्यांचे आकलन त्यांचा योग्य तो उपयोग करून घेतल्यावरच जनतेला होऊ शकतो। अशा अप्रिय गोष्टी लोकशाही रचनेत करता येत नाहीत। राजकारणातल्या सर्व डावपेचातील पेचच उघडे पडतात। सर्वाधिकारी राजयंत्रात अशा अप्रिय गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य राहते, हा मोठाच फायदा होतो, असं कानिटकर यांनी त्या संदर्भात म्हटलेलं आहे, जे महत्वाचं आहे। पुढे काय आलं ते पण पाहूया। 1934 ला पोलंड व जर्मनी यांनी 10 वर्षाचा अनाक्रमणाचा करार जाहीर केला। पोलंडच्या कृत्याने फ्रान्स रुष्ट झाला व अखेर हा करार संपण्यापूर्वीच हिटलरने पोलंडवर आक्रमण करून या देशाचा निकाल लावला 1939 मध्ये, म्हणजे दुसरं महायुद्ध भडकलं त्यापासून। ही सर्व उदाहरणे यासाठी समजून घेणे गरजेचे आहे की महाराज मिर्झा राजांना शरण गेले या घटनेचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये यासाठी।
उदाहरणार्थ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा अर्थ काढला. त्यांनी मिर्झा राजांविषयी लिहिले, त्यांनी म्हणजे मिर्झा राजांनी आपल्या अलौकिक मुत्सद्देगिरीचा व असामान्य सेनापतित्वाचा वज्रलेख इतिहासाच्या पानावर कायमचा कोरून ठेवला. पण ते सत्य नाही हे हुशार वाचकांच्या आता लक्षात आलेच असेल. काय मजेची गोष्ट आहे पहा. शाहिस्ते खानाचा पाडाव झाल्यामुळे औरंगजेबाने कुटील डाव टाकला. त्याने राजपूत, बुंदेले सारखे कडवे हिंदू सैन्य असलेल्या मिर्झा राजांना स्वराज्यावर पाठविले. स्वराज्याचा नाश करण्यासाठी त्याने हिंदू सरदाराला पाठवले. आता महाराज काय करणार हेच जणू त्याला पाहायचे होते. पण महाराजांनी औरंगजेबाच्या या कुटील खेळीला तोडीस तोड उत्तर दिले आहे. त्यांनी थोरल्या मसलतीचा उपयोग करत मिर्झा राजांना तोंड देण्यासाठी इस्लामी आदिलशाही कुतुबशाही यांची अप्रत्यक्षपणे मदत घेतली आणि मोगलांचा पराभव केला. इस्लामी आदिलशाही कुतुबशाही फौजेचा मिर्झा राजांविरुद्ध वापर करण्यासाठी त्यांनी पुरंदरचा तह केला होता आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. हा सत्य इतिहास असताना आपण काय वाचतो, तर आपण असं वाचतो बघा. महाराज बेचैन झाले होते. कोणते राजकारण करावे, कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना. शिवाजी महाराजांचा हा एवढा मोठा पराभव हा पहिल्यांदाच होत होता, हे असं वर्णन वाचत आलो इतिहासकारांकडून. किंवा असं वर्णन वाचतो आपण की मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली. हे सगळे चुकीचे वाक्य इतिहासकारांनी लिहून ठेवले पुरंदरच्या लढ्याबाबत. शिवशाहीतील ही सपशेल चुकीची विधाने आहेत. कारण खरी गोष्ट ही आहे की महाराजांनीच मिर्झा राजांना 3 महिन्याच्या आत गुंडाळून ठेवले आहे. आचार्य चाणक्य यांनीच काय लिहिले ते आपण पाहूया. प्रजेचे सर्वांगीण कल्याण हे राजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी लढावे, मरावे, पड खावी, स्पर्धा करावी, वेळ पाहून उचल करावी, भेद करावा, फितुरी करावी, घात करावे, वचने द्यावी, तोडावी, मारेकरी घालावे, विष प्रयोग करावा. प्रजेच्या हितासाठी हे सारे करणे राजाचे कर्तव्य आहे. राजाला खाजगी प्रेम नसते, द्वेष नसतो, मान अपमान नसतो, लोभ वैर नसते. हे चाणक्याने लिहून ठेवले. ही चाणक्याची कूटनीती आहे. आपण आता महाराजांनी केलेल्या लढायांचे निरीक्षण करू. त्यांनी केलेल्या लढायांचे ढोबळमानाने 2 मोठ्या वर्गात विभागणी करता येईल. 1. शत्रू मुलखात घुसून चढाई करणे म्हणजे आक्रमक धोरण. आणि 2. शत्रू स्वराज्यावर चालून आल्यावर त्यांच्याशी मुकाबला करणे म्हणजे बचावात्मक धोरण. पहिल्या प्रकारच्या लढायांमध्ये महाराजांना सर्वात जास्त रस होता. पण या प्रकारचे चढाईचे धोरण करण्यासाठी वाघाचे काळीज हवे. प्रसंगावधान, ऐनवेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता, मोहिमेचे व वेळेचे योग्य नियोजन, मोहिमेची गोपनीयता आणि शत्रू मुलखाची व शत्रूच्या ताकदीची अचूक माहिती या सर्व गोष्टींवर मोहिमेचे यश अवलंबून असल्यामुळे या मोहिमा कठीण असतात. यात जराशी चूक झाली, अंदाज चुकला तर जीवावरच बेतण्याचा प्रसंग ओढवतो. 2 उदाहरणं पाहूया. पहिले म्हणजे सुरतेवरील स्वारी आणि दुसरे उदाहरण म्हणजे बसनूरची आरमारी मोहीम. आपल्याला या दोन्ही मोहिमा सोप्या वाटतील कारण त्यात अफजल खान, सिद्दी जोहर, खवास खान, इखलास खान, दिलेर खान सारखे कडवे शत्रू दिसत नाहीत. वास्तविक या मोहिमा खूपच धाडसाच्या आहेत. शत्रूंच्या मुलखात खूप खोलवर आत जाणे म्हणजे स्वतःला शत्रूच्या गरड्यात अडकवून घेण्याचा मोठा धोका असतो. पण महाराजांना पैशाची निकड असल्यामुळे या जोखमीच्या मोहिमा काढाव्या लागल्या आहेत. महाराज पहिल्यांदा जेव्हा सुरतेवर चालून गेले त्यावेळी सुरतेच्या नजीक पोहोचल्यावर देखील बऱ्याच लोकांना, व्यापाऱ्यांना शिवाजी आला या बातमीवर विश्वासच बसेना. सभोवती सर्वत्र मोगली मुलूक असताना इतक्या दूर शिवाजी इथे येईलच कसा याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. पैशासाठी, किल्ले व मुलूक जिंकण्यासाठी, स्वराज्य वाढवण्यासाठी, थोडक्यात म्हणजे फायद्यासाठी महाराजांनी या पहिल्या प्रकारच्या लढाया केलेल्या आहेत. दुसऱ्या प्रकारच्या लढाया या त्यांच्यावर लादल्या गेल्या आहेत, त्या स्वराज्याच्या फायद्याच्या नाहीत. अपवाद अफजल खान स्वारी.
त्या स्वराज्याच्या फायद्याच्या नाहीत. त्यामुळे महाराजांना त्यात रस नसल्यामुळे त्या कशा टाळता येतील यावरच त्यांचा कटाक्ष होता. महाराज एक चलाक व्यापारी होते. फायद्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. प्रत्येक सेनापतीला किंवा राजाला आर्थिक राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच वागावे लागते. सम्राट अशोकाने कलिंगवर केलेले आक्रमण आर्थिक फायद्यासाठी होते. हिटलरने एकदा खेदाने आपल्या सेनाधिकाऱ्यांबद्दल कॉमेंट केली की माझ्या सेनानींना युद्धांच्या आर्थिक बाजूबद्दल काही कळत नाही. माय जनरल्स नो नथिंग अबाउट द इकॉनॉमिक अस्पेक्ट्स ऑफ वॉर, असं त्यांनी विधान केलेलं होतं. युद्ध ही सर्वात महागडी गोष्ट आहे. युद्धात विजय मिळून देखील जर आर्थिक फायदा झाला नाही तर त्या विजयाला देखील बऱ्याचदा काही अर्थ उरत नाही. असो, पण या दुसऱ्या वर्गात देखील 2 उपविभागात पाडता येईल. 2 बचावात्मक पण आक्रमकता दाखवून शत्रूला चितपट करणे, आणि 2 बचावात्मक होऊन तह करून शत्रूची आघाडी बंद पाडणे. या पहिल्या उपविभागात अफजल खान स्वारी, कारतलब खान पराभव, शाहिस्ते खानाची बोटे छाटणे, फत्ते खानाला पिटाळून लावणे, खवास खानाला झोडपून काढणे, बाजी घोरपडेला ठार करणे, साल्हेरला दिलेर खानाचा पराभव करणे, शत्रूने किल्ल्याला वेढा दिल्यास त्या वेढ्यावर हल्ला करणे इत्यादी उदाहरणे देता येईल. यामध्ये आर्थिक फायदा कदाचित होईल किंवा होणार नाही, पण स्वराज्याचा बचाव करण्यासाठी बचावात्मक आक्रमकता आवश्यक असल्याने या लढाया महाराजांनी केल्या आहेत. इथे ब्रुसलीचं नाव तुम्हाला मला सांगायचा मोह होतोय, आणि ब्रुसलीचं एक स्टेटमेंट आहे, फार महत्वाचं स्टेटमेंट ब्रुसलीचं आहे. एंटर द ड्रॅगन या चित्रपटात तो प्रसंग आहे, तिथून ते मी घेतलेला आहे. तर तो त्याच्या एका अपोनंटला सांगतो त्यावेळेस, की अपोनंट म्हणतो तुमची स्टाईल कुठली खेळण्याची. तर त्यावेळेस ब्रुसलीचं उत्तर आहे, माय स्टाईल यू कॅन कॉल इट द आर्ट ऑफ फायटिंग विदाउट फायटिंग, असं ते डायलॉग येतो. अमोल कोल्हे या कलाकाराने म्हटले आहे की शिवाजी महाराज आक्रमक आहेत, पण ते संयमी आहेत. कोणत्याही गोष्टीचा सर्वांगीण विचार करून प्रसंगी 2 पावले मागे येणारे आहेत. फार मोठ्या प्रमाणात प्राणहानी होता कामा नये, तसेच कमी नुकसान आणि अधिक फायदा असं त्यांचं युद्धशास्त्र होतं. त्यावेळेस त्यांनी पूर्वी त्यांची जी पहिली जी राजा छत्रपती म्हणून पहिली टीव्ही सिरियल आली होती, त्यावेळेस त्यांनी सकाळला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे अमोल कोल्हेंनी. असो, दुसऱ्या उपविभागात सिद्दी जोहर व मिर्झा राजे यांच्या मोहिमांचे उदाहरण देता येईल. या दोन्ही ठिकाणी महाराजांनी थेट युद्ध करण्याचे टाळले आहे. याचे कारण हे युद्ध जिंकूनही काही फायदा होणार नाही याचे महाराजांना भान असणे. त्यापेक्षा आपण हारलो असे शत्रूला भासवून शत्रूची आघाडी बंद पाडणे यावर त्यांचा भर होता. आपण हारलो असे महाराजांनी भासवणे याचा अर्थ इतकाच की शत्रूशी विनाकारण लढून वेळ, पैसा, माणसांचा नाश करण्यात आपल्या शक्तीचा कशाला विनाकारण अपव्यय करायचा. पहिल्या महायुद्धात जेव्हा झारच्या नेतृत्वाखाली रशिया गुंतलेला होता व पुढे लेनिनकडे सत्ता आली, त्यावेळी लेनिनने या युद्धातून रशियाचे अंग काढून घेतले, कारण कोणताच फायदा नसलेल्या या युद्धात लेनिनला रस नव्हता. पुन्हा वाचतो, पहिल्या महायुद्धात जेव्हा झारच्या नेतृत्वाखाली रशिया गुंतलेला होता व पुढे लेनिनकडे सत्ता आली, त्यावेळी लेनिनने या युद्धातून रशियाचे अंग काढून घेतले, कारण कोणताच फायदा नसलेल्या या युद्धात लेनिनला रस नव्हता. आणि महाराजांचे हे असेच धोरण होते. मिर्झा राजांशी असलेले युद्ध बिनफायद्याचे आणि अर्थहीन होते. कोणत्याही फायद्याच्या नसलेल्या युद्धात विनाकारण का गुंतून पडावे? केवळ मी जिंकलो या अहंकाराची तृप्ती करण्यासाठी? जग जिंकायला निघालेल्या सिकंदरचे विधान पहा. सिकंदरचं काय उदाहरण होते, मला सर्व जग जिंकायचे. मला वाटतं 7वीच्या इतिहासात आपल्याला धडा होता, त्या धड्याचंच नाव होतं मला सर्व जग जिंकायचे आहे. इथे मला या शब्दातून त्याचा अहंकार दिसून येतो. तर नेपोलियनची सम्राट होण्यातील घाई पहा. नेपोलियनने पोपच्या हातातील मुकुट घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवला. केवढा हा अहंकार. पण आपले महाराज म्हणत,
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. स्वराज्य व्हावे ही माझी इच्छा असे ते कधीच म्हणाले नाहीत. सैनिक एक वेळ मरण पत्करेल, पण अहंकाराच्या तृप्तीसाठी माघार घेणार नाही. लढण्याची पूर्ण क्षमता असताना शरणागतीची भूमिका घेण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि अहंकाराचे विसर्जन करण्याची वृत्ती हवी, जे भल्या भल्यांना जमणारे नाही. कारण आपल्या अहंकाराला मुरड घालणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. महाराजांनी स्वराज्याच्या कल्याणासाठी ते प्रत्यक्षात करून दाखवले. यात त्यांचे मोठेपण आहे, यात त्यांची थोरवी आहे. ही सर्व उदाहरणे यासाठी समजून घेणे गरजेचे आहे की महाराज मिर्झा राजांना शरण गेले या घटनेचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये यासाठी. आणि नेमका इतिहासकारांनी चुकीचा अर्थ काढलाच. नरहर कुरुंदकरांनी तर नुसता चुकीचा नाही तर विकृत अर्थ काढला. त्यांनी लिहिले, पुढच्या 3 महिन्यात शिवाजीला खिळखिळे करून शरण आणले. त्याने म्हणजे मिर्झा राजाने शिवाजी समूळ समाप्त केला होता, असं नरहर कुरुंदकरांनी लिहून ठेवलेलं आहे श्रीमान योगी या कादंबरीच्या प्रस्तावनेत. तर त्यांनी लिहून ठेवलं की त्याने मिर्झा राजांनी शिवाजी समूळ समाप्त केला होता. कसला घंट्याचा समाप्त केला होता? मुळात शिवाजी महाराज समाप्त होण्यासारखी गोष्ट आहे का? त्यांना समाप्त करणे तर सोडाच, पण महाराजांचे स्वराज्य समाप्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला महाराजांच्या सुनेने संताजी घोरपडे व धनाजी जाधवांसारख्या मराठ्यांकरवी महाराष्ट्रातच गाडला. हा महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास आहे. आणि म्हणे मिर्झा राजाने शिवाजी समूळ समाप्त केला होता. हातात लेखणी आले म्हणून काही लिहायचे का? हे असे लिहून आपण एकतर महाराजांची बदनामी तरी करीत आहोत किंवा स्वतःच्या अकलेचे तारे तरी तोडीत आहोत. हे नरहर कुरुंदकर सारख्या इतिहासकारांनी ध्यानी घेतले पाहिजे होते. मर्दाला नामर्द ठरवण्या इतकाच हा प्रकार आहे व हे इतिहासातील घटनेचे नीट आकलन न झाल्यामुळे घडले आहे. आपल्याला हा चुकीचा इतिहास बदलावाच लागेल. आपल्याच हातांनी आपण महाराजांची बदनामी करणार आहोत का? हा असाच चुकीचा इतिहास आपण घोकत राहणार आहोत का? हे आपल्याला ठरवावे लागेल. हा असा चुकीचा इतिहास लिहून वाचून आपण फार मोठे पाप करीत आहोत याची जाणीव तरी आपल्याला आहे का? ज्या विभूतीने, ज्या योगी पुरुषाने आपल्याला न्याय मिळवून दिला त्याच्यावरच आपण अन्याय करीत आहोत याचे भान तरी आपल्याला आहे का? 350 वर्ष हा मूर्खपणा झाला, तो आता बस झाला. किल्ल्यांपेक्षा रणनीती महत्वाची. सारांश: महाराजांनी मिर्झा राजांना तहासाठी तयार केले. पुरंदरच्या या तहाने महाराजांनी मिर्झा राजांना एप्रिल फूल केले, पण जूनमध्ये. पुरंदरच्या 5व्या कलमाने महाराजांनी मिर्झा राजांना 40 लाख होऊन म्हणजे अंदाजे 1.5 ते 2 करोड रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात 1 रुपया पण दिला नाही. उलट मिर्झा राजांच्या मुघलांच्या सरकारी तिजोरीतून कर्ज घेऊन ते बुडवले व तळ कोकणात स्वराज्याचा विस्तार केला. 3ऱ्या व 4थ्या कलमाप्रमाणे त्यांनी व नेताजी पालकरने मिर्झा राजांना सेवा द्यायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र या दोघांनी मेवा खाल्ला आणि मिर्झा राजांची वाट लावली. 2रे कलम तर फेकूगिरीची हद्द आहे, कारण त्यात काहीच तथ्य नाही. पहिल्या कलमानुसार 60 पैकी फक्त 9च किल्ले दिले. ते 9 किल्ले देखील मिर्झा राजांना दिल्लीला घेऊन जाता आले नाही. मग महाराजांनी मिर्झा राजांना नेमके महत्वाचे काय दिले? काहीच नाही. नाही म्हणायला एकच गोष्ट दिली, ती म्हणजे ते जिंकल्याचे खोटे समाधान. पण या खोट्या समाधानाला इतिहास म्हणता येत नाही. मात्र इतिहासकारांनी मिर्झा राजे जिंकल्याचा खोटा इतिहास लिहिला. महाराजांचे किल्ले खूप उंच होते, पण त्याहीपेक्षा त्यांची रणनीती उत्तुंग होती. परिणामी त्यांच्या पुढे मिर्झा राजे निष्प्रभ ठरले. आता आपण या प्रकरणाच्या मुळात या पहिल्या भागाच्या एंडला आलोय. तर आपण कन्क्लुजन किंवा सारांश पाहूया पुरंदर लढ्याचा. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. कन्क्लुजन किंवा निष्कर्ष. पुरंदर तहाचा 5 कलमांचा मसुदा महाराजांनी तयार केला व तो मिर्झा राजांच्या गळ्यात मारला. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे पुरंदरच्या तहाचा हा मसुदा महात्मा गांधींनी नमूद केलेल्या द्विअर्थी मध्यमपद डबल मिनिंग याचे उत्तम उदाहरण आहे.
मिर्झा राजांना, औरंगजेबाला आणि इतिहासकारांना हा तह त्यांच्या फायद्याचा वाटला. म्हणजे मिर्झा राजांना त्यांच्या फायद्याचा वाटला, पण प्रत्यक्षात तो महाराजांच्या फायद्याचा होता हे आपण पूर्वार्धात पाहिले. प्रस्तावनेत स्वतंत्रवीर सावरकर यांनी परिस्थिती प्रामाण्य सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स बद्दल लिहिले आहे. परिस्थिती प्रामाण्याचा विचार केला असता उत्तरार्धात आपण हे पाहिले की महाराजांनी नेताजी करवी आदिलशाही कुतुबशाही यांची मदत घेऊन मिर्झा राजांच्या दख्खनच्या भूमीवर पराभव घडवून आणला हा खरा इतिहास आहे. आणि या एपिसोडच्या एंडला मी स्वतंत्रवीर सावरकर यांनी जे काव्य लिहून ठेवले जे अप्रतिम आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. जी शुद्धी हृदयाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धी पाच शायाश शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन्मतास पदतली तुडवी, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. स्वतंत्रवीर सावरकर. आता यात इपिलॉग आपण पाहूया, जो इपिलॉग मी नंतर 10 वर्षांनी लिहिला 12 जानेवारी 2020 मध्ये. मूळ पुस्तक लिहिलंय मी 12 जानेवारी 2010 मध्ये. नरहर कुरुंदकरांनी एक वर्णन केलेले आहे. एत देशांचे राज्य हा उद्देश महाराजांबद्दल लिहिले ते की ते जसे हिंदू धर्माचे धार्मिक नेते नव्हते तसे ते महाराष्ट्राचे अगर मराठ्यांचेही नेते नव्हते. शिवाजीच्या मोठेपणाला महाराष्ट्राच्या चौकटी घालून आपण त्यांच्यावर फार मोठा अन्याय करीत आहोत हे सहजासहजी लक्षात येत नाही. छत्रपतींचे राज्य महाराष्ट्राच्या बाहेर त्यावेळच्या कर्नाटकात म्हणजे आजच्या तामिळी प्रदेशातही काही प्रमाणात पसरलेले होते. नरहर कुरुंदकर. जिंजीला म्हणजे मद्रासमध्ये आणि कर्नाटकात त्यांचं राज्य होते आपल्याला माहितच आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत काय लिहिलंय ते आपण वाचायला पाहिजे. खूप छान लिहिलंय बाबासाहेब पुरंदरे यांनी, ते मी वाचतो. त्यांनी लिहिलंय, वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलंच नाही. लक्षावधी अस्सल कागदपत्रे अजून अंधारातच आहेत. अज्ञानामुळे आणि अनास्थेमुळे अगणित कागदपत्रे नष्ट होत आहेत. कुणी पाणी तापवण्यासाठी त्याचं जळण करीत आहे, कुणी फटाकडे करण्यासाठी ती वापरत आहे, कुणी ताबूताला ती अस्तर म्हणून चिकटवित आहेत. वाळवीच्या किड्यांचा उदरनिर्वाह मुख्यतः या ऐतिहासिक कागदपत्रांवरच चालतो म्हणे. आळस, अज्ञान आणि अनास्था या तिघांचे प्राबल्य आमच्या जीवनातच पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे या गोष्टीचा आम्हाला अद्याप सुगावाच लागलेला नाही. अनेक राष्ट्रीय गुणांचा आणि दुर्गुणांचा बोध आम्हाला इतिहासातून होईल आणि त्यातूनच सुखी, समृद्ध, समर्थ आणि स्वाभिमानी राष्ट्र उभे करण्याचे शिक्षण आम्हाला मिळेल. त्यातूनच महायुद्ध जिंकण्याची शक्ती आणि प्रेरणा आम्हाला मिळेल. पहिल्या महायुद्धात मराठी सैनिकांनी जर्मनांच्या विरुद्ध शिवाजी महाराज की जय असा घोष करीत करीत ब्रिटिशांना जय मिळवून दिला. असं एक अतिशय यथार्थ वर्णन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं आहे. महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले व एक अद्भुत असा इतिहास त्यांनी घडवला. इतका अद्भुत इतिहास की अख्ख्या जगाने त्याचा हेवा करावा. आणि आम्ही मराठी लोक काय करीत आहोत तर काहीच नाही. हा चुकीचा इतिहास बदलण्याची जबाबदारी कोणाची आहे, आपली की दुसऱ्याची? आपलीच ना. पुढील पिढीला, भावी पिढ्यांना सत्य इतिहास सांगण्याची जबाबदारी कोणाची? आपलीच ना. पण आपण तर गप्प बसलो आहोत. काही करायचंच ठरविल्याने नाही तर कसे होणार? कोणी दुसरा बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या देशातून येऊन थोडासा इतिहास बदलणार आहे? हे आपल्याला मराठी माणसाला करावी लागणार आहे. बरे, ते करण्यासाठी काही घाम गाळावा लागणार नाही की रक्त सांडावे लागणार नाही, फक्त इच्छाशक्ती हवी. गेली 10-12 वर्षापासून मी हा सत्य इतिहास लोकांपुढे मांडतोय, ते पण पुराव्यानिशी व विनामूल्य. पण बरेचसे लोक आपले ढिम्म आहेत, त्यांच्या संवेदना बधिर आहेत. का तर 95% लोकांना हा खरा इतिहास वाचायला फुरसतच नाही.
या लोकांपुढे व्हॉट्सअप व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर फालतू पानसट जोक्स, राजकारणावर गहन पण निरर्थक चर्चा व दारू पार्टीबद्दलच्या पोस्ट फॉरवर्ड शेअर करण्यासाठी भरपूर वेळ आहे, पण शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास वाचायला वेळच नाही. समजून घेणे तर फारच दूरची गोष्ट. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत आहे असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी प्रथम शिवाजी महाराजांचे शत्रू आपल्याला माहीत आहे का हे आधी स्वतःला विचारून पाहावे. मी असं का सांगतोय? कॅनडातील माझ्या एका मराठी मित्राला, ज्याचे शिक्षण मराठीत मुंबईमध्ये झालेले आहे, मी एक प्रश्न विचारला की त्याला मिर्झाराजे जयसिंग माहीत आहे का? तर मित्राने सांगितलं नाही. त्याने नाही म्हटल्यावर मी त्याला तुला दिलेर खान माहीत आहे का असा प्रश्न विचारला. त्यावरही त्याने नकार दिला. जर शिवाजी महाराजांचे शत्रू आपणास माहीत नसतील, ते कोण व कसे होते हे माहीत नसेल, तर शिवाजी महाराज नक्की कोण होते हे आपल्याला माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो. शिवाजी महाराजांना नेमके समजून घेण्यासाठी आधी त्यांचे शत्रू कसे होते हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचे शत्रू म्हणजे परकीय सुलतान कसे होते या पार्श्वभूमीवरच शिवाजी महाराजांना समजून घेता येईल, अन्यथा नाही. A lie doesn't become truth, wrong doesn't become right, and evil doesn't become good just because it's accepted by a majority. हे रिक वॉरेनचं एक चांगलं वाक्य आहे आणि या इतिहासाला देखील पुरंदरच्या लढ्याच्या इतिहासाला ते बरोबर लागू पडतं. रियासतकार सरदेसाई यांनी काय लिहिले ते वाचतो. इतिहासाचे वेळोवेळी पुनर्लेखन करावे लागते. हे पुनर्लेखन काळाबरोबर नवनव्या घटना उजेडात येतात म्हणून करावे लागत नाही, तर काळाबरोबर इतिहासकाराच्या दृष्टीला भूतकाळातील घटनांचे वेगवेगळे पैलू दिसू लागतात. मनुष्याचे सर्जनशील मन जुन्या घटनांचा नवा अन्वयार्थ शोधून नवी संगती लावते म्हणून करावे लागते. हे इतिहासाचं पुनर्लेखन करणं महत्वाचं काम आहे आणि देवाच्या कृपेने ते काम मी केलेलं आहे. गुड न्यूज इज नो न्यूज. दॅट इज द मेसेज मोस्ट जर्नलिस्ट वॉन्ट टू गिव्ह अस. हे एका जर्नलिस्टचं वाक्य आहे, एका ऑथरचं, आणि ते योग्य पण आहे. बऱ्याच जणांचे हे पुस्तक वाचून असे म्हणणे पडले की या पुस्तकात काही कॉन्ट्रोवर्सी नाही, राजकीय मुद्दा नाही. जर या कारणासाठी आपण काही करणार नसलो तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय? सत्य इतिहास, तो पण महाराजांचा तेजस्वी इतिहास स्वीकारण्यासाठी त्यात कॉन्ट्रोवर्सी असणे गरजेचे आहे का? त्या नालायक जेम्स लेनने कॉन्ट्रोवर्सी निर्माण केलीच होती आणि काही लोकांनीही त्यात राजकारण आणले होते. जेम्स लेनच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळणे व मिर्झाराजे महाराज संघर्षाबाबतच्या या सत्य इतिहासाची अशी उपेक्षा होणे ही आपल्यासाठी, मराठी माणसासाठी खेदाची व शर्मेची गोष्ट आहे. आपण कधी जागे होणार? आपण कधी ऍक्शन घेणार की नुसतेच वाचून ऐकून गप्प बसणार? बाबासाहेबांनी लिहिलेला वरील उतारा व माझे लिखाण वाचून बऱ्याच जणांना मी खूप नकारात्मक सूर लावल्याचे वाटेल, पण तसेही नाही. ज्या अर्थी तुम्ही वाचत आहात त्या अर्थी तुम्ही त्या आम 95% लोकांमधील नसून उरलेल्या 5% खास लोकांमधील आहात हे सिद्ध केलेले आहे. संख्येने हा वर्ग कमी असला तरी इतिहास घडवण्याचे सामर्थ्य या लोकांमध्येच असते, कारण जे इतिहास वाचतात तेच इतिहास घडवू शकतात. हिटलर अभ्यासात सामान्य होता, पण इतिहास या विषयात त्याला खास गोडी होती. जर्मन इतिहासाचा त्याला प्रखर अभिमान होता. त्यातूनच त्याने जर्मन लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले. पहिले महायुद्ध हरलेले असताना व देशात हालाकीची परिस्थिती असताना त्याने जर्मन देशाला अल्पावधीत अतिशय शक्तिमान करून सोडले. आपण मनात आणले तर काय होऊ शकत नाही, सर्व काही होऊ शकते व तेच आपल्याला आता करायचे आहे. आपल्या इतर मराठी बांधवांना, आपल्या भारतीय बांधवांना व जगाला आपल्याला ओरडून सांगायचे आहे की होय, आमचा शिवाजी राजा हा अजिंक्य होता, त्याचा कधीही पराभव झाला नाही, असा हा अद्भुत राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे पहिला भाग समाप्त झाल्याचं मी घोषित करतो. पुस्तकाचा दुसरा भाग जो आहे तो आग्रा प्रकरणावर आहे आणि तिसरा भाग हा युवराज संभाजीराजे प्रकरणावर आहे. त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे रेड डायरी. तर हे संपूर्ण पुस्तक 24 प्रकरण वाचल्याबद्दल मी
सगळ्यांचा आभारी आहे. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. जय शिवराय.